नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण अगदी झटपट तयार होणारी मुगाच्या डाळीची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत. मुगाची डाळ ही आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असते. मुगाच्या डाळीपासून बनवलेले वरण हे सगळीकडे खाल्ले जाते, पण अशा पद्धतीने मुगाच्या डाळीची आमटी जरी आपण केली तरी तीसुद्धा भाताबरोबर खूप छान लागते. रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कुकरला आपण मऊसर अशी शिजवून घेणार आहोत. हे बघा, कुकरमध्ये मी 2 ग्लास पाणी घातले आणि त्याच्यामध्ये डाळ स्वच्छ धुतलेली डाळ त्याच्यामध्ये घातली आहे. आता आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घातले. टोमॅटो डाळीमध्ये शिजताना घातल्यावर खूप छान चव येते कुठल्याही डाळीला. आणि हळद घातली आहे पाव चमचा. इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतला आहे आणि अर्धा छोटा चमचा जिरं घेतले. हे दोन्ही आपल्याला बारीक ठेचून घ्यायचे. अशा पद्धतीने डाळ आता आपली शिजलेली आहे, तर आपण एका भांड्यात काढून घेतली आहे. हे बघा, आपली डाळ आता खूप मऊसर अशी छान शिजलेली आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर त्याच्यामध्ये अंदाजानुसार, आपल्या रोजच्या अंदाजानुसार आपण तेल घालून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा मोहरी घालणार आहे. मोहरी थोडी तडतडून द्यायची आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण लसूण आणि जिरं बारीक ठेचून घेतलं होतं ते घालणार आहे आणि व्यवस्थित परतून घेणार आहे. मंद आचेवरच आपल्याला हा लसूण आणि जिरे परतून घ्यायचं आहे. लसूण आपला छान तळून झाला आहे. त्याच्यामध्ये आपण 1 चमचा घरगुती मसाला घालून घ्यायचा. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता आणि मसाला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवणार आहोत. मसाला आपला छान परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे ती डाळ घालून घेणार आहे. डाळ न शिजवतासुद्धा मुगाच्या डाळीची आमटी बनवली जाते. तिची चव वेगळी लागते आणि ह्या डाळीच्या आमटीची चव वेगळी लागते. आपण पदार्थ ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीची चव त्या पदार्थाची लागते. आपल्याला आमटी किती बनवायची त्या अंदाजानुसार आपण त्यात पाणी घालून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर 1 उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, आपल्या आमटीला आता उकळी यायला लागलेली आहे. आता आपण गॅसची फ्लेम कमी करून 4 ते 5 मिनटं आमटी शिजू देणार आहे. आमटीला जास्त वेळ जाणार नाही आहे, कारण की आपण डाळ अगोदर शिजवून घेतली, त्यामुळे 4 ते 5 मिनटात आमटी आपली तयार होईल. त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. मगाशी माझं मीठ घालायचं राहिलं होतं, तर आपण वरून आता त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं. बारीक मीठ घालायचं. हे बघा, मी छोटा 1.5 चमचा मीठ घातले आणि त्याच्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मुगाच्या डाळीची आमटी आता आपली तयार झालेली आहे. आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. गरम गरम भाताबरोबर ही मुगाच्या डाळीची आमटी खूप छान लागते चवीला. तुमच्याकडे जर चिंच आणि गूळ असेल तर ते सुद्धा तुम्ही या आमटीमध्ये घालू शकता. चिंच आणि गुळामुळे या आमटीला खूप छान चव येते. आंबट गोड अशी आमटी तयार होते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.